माय न्यू ब्लॉग मी टॅटू चावला तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज चालू मी टेनिस क्रिकेट म्हणजे ओरमची प्रॅक्टिस करायला. तर अजित भाऊ माझ्यासोबत आहे. तर आम्ही दोघं जाणार आहोत आता ओरमची प्रॅक्टिस करायला. चला तर मग आपण जाऊया आता. इथेच मागजनला प्रॅक्टिस करणार आहोत आपण. आणि कामसुद्धा सर्व आवरलं आहे मी आता. आणि कामातून थोडा वेळ काढून क्रिकेटसाठी जाणार आहे मी. तर चला तर मग प्रॅक्टिस करायला क्रिकेटची. आणि 1 जानेवारी नवीन वर्ष आत्ता चालू झालं आहे. आणि नवीन वर्षात जेवढे टुर्नामेंट होतील ओरमच्या त्या आम्हाला खेळायच्या आहेत कामातून वेळ काढून. चला तर मग आम्ही निघालो अजित आणि मी. आज आपल्याकडं टू व्हीलरचे काय गाडीचं काम असेल तर आपला भाऊ करतो. तर तुम्ही शॉपला व्हिजिट करा नक्कीच. आपला भाऊ सर्व गाड्यांचं काम करतो, तसेच फोर व्हीलरचं सुद्धा करतो. तर चला मग आता मी त्याला घेऊन निघालो आहे. क्रिकेटची आवड आहे, क्रिकेटवर प्रेम आहे, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ कामातून काढतोय आणि जातोय प्रॅक्टिसला. चला मग फायनली आम्ही निघालो आता. नाही तिकडून चालत जावं लागतं रे. तर गावाकडे प्रॅक्टिस ही आमच्या शेतातच होते. तर आम्ही आता शेतातच चाललोय. हा रोड सरळ शेतात जातो आणि आपल्या मागजनची पोरं प्रॅक्टिस करतात तिथे. तिथेच आम्ही चाललो दोघं. आई दुकानात आहे, आईला बोललोय नाही मी. काय करणार, आवड आहे क्रिकेटची त्याच्यामुळे यावं लागतं, खेळावं लागतं. इथून खाली चल रोड आहे बघा. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा खेडेगावातनं बिलॉंग करत असाल तर तुम्हाला सुद्धा हे दिवस आठवत असतील तुमचे. आणि सर्व एकत्र पोरं येऊन आपण शेतात आपल्या मैदान करतो. तसंच आपल्या मागजनच्या मुलांनी मैदान केलंय. तर आम्ही आता चाललो तिथेच प्रॅक्टिस करायला. तर फायनली मी पोहोचलो आता मैदानात. आणि पोरं सुद्धा बघा बहुतेक आज मैदान करत असतील. काल तिथेच प्रॅक्टिस केली साईडला. एकटे माणसं काम करत सुद्धा आहेत. तर फायनली आम्ही पोहोचलो मैदानात. आणि इथे सुद्धा प्रॅक्टिस करतात. अंडरम ओपनची प्रॅक्टिस इथे सुद्धा करत असतात. आणि टुर्नामेंट सुद्धा असतात. आणि बाकी ओरमची प्रॅक्टिस तिकडे करतात. पूर्ण सर्कल ग्राउंड आहे आपलं. डेली येणार आहे, डेली असं नाही, कामातून वेळ भेटेल तसं येईन. आई पण पाठवत नाही खेळायला आता, कारण घरची जबाबदारी असल्यामुळे दुकान सांभाळावं लागतं. आपला भाऊसुद्धा आला आहे सोबत, त्याला पण काम असतं. आत्ताच बोललो तुम्हाला त्याचा सुद्धा शॉप आहे, तुम्ही पण व्हिजिट करा नक्की त्याच्या शॉपला. आज पहिल्यांदाच आलो आहे आणि आम्हाला वाटसुद्धा माहिती नाही. खेळण्यासाठी वाट पाहत नाही आम्ही कुठलीच, कुठून पण कसं पण. चला एकदा ठरवलं खेळायचं मग खेळायचंच. भले किती नाही बोलू दे, कोण विरोध करू दे क्रिकेटला, कारण क्रिकेटवरचं प्रेम आहे ना ते आमच्या मनात रुजलं आहे. ते प्रेम आम्ही व्यक्त करतो ते म्हणजे मैदानात. त्याच्यामुळे आम्ही आलो आहे आता. मला असं वाटतंय कदाचित मैदान करत असतील आज. प्रॅक्टिस तर होणारच. मस्त व्ह्यू आहे इकडे. गावाकडचा काय विषयच नाही. आज प्रॅक्टिसचा पहिला दिवस आणि डेली प्रॅक्टिस इथेच होणार आहे आपली आता. तर आपण इथेच खेळणार आता डेली. तर आज आपण मैदान करणार आहोत. आपला मित्र सुद्या सुद्धा आहे, याचं सहकार्य पोरांना असतंच. सुद्या शेठ काय बोलताय, बऱ्यात ना? बरं, आमचा कुत्र्याला सहकारी कर. हा हा हा. ही पोरं आपली कधी घरात पण काम केलं नाही नसेल, पण क्रिकेटचं मैदान करायला पुढं आवड आहे, आवड, बाकी काय नाही. मैदान पण एक नंबर आहे. खेडेगावातली मुलं खरंच पुढे जातात, कारण क्रिकेटचा महासंग्राम येतोय आता. नवीन वर्ष चालू झालं 1 जानेवारीपासून. तर टुर्नामेंटसुद्धा असतील आता क्रिकेटच्या.
हे आपले विश्वास दादा, हे कुठेही टुर्नामेंट असल्या तरी आपला संघ घेऊन जातात. मुलं पण खूप लहान लहान आहेत बघा, आणि प्रॅक्टिस सुद्धा एक नंबर करतात. ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणारच आहात आज. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सावाड्यात जी टुर्नामेंट होते आमदार चषक, तर आम्हाला एंट्री करायची आहे. तर बघू, करू कदाचित. प्रॅक्टिस करतोयच आम्ही आता, सर्व आहेतच. कामातून वेळ काढून इथेच येणार प्रॅक्टिसला आता रोज. अरे वा, पहिला दिवस आहे त्याच्यामध्ये मैदान पण आम्ही असंच करणार आहोत आणि ते खेळून खेळून होईल व्यवस्थित. अजय भाऊ सुद्धा आपला प्रॅक्टिस करतच असतो. कधी कधी कामातून वेळ काढून जातो मुंबईमध्ये, पण कामातून खरंच वेळ भेटत नाही क्रिकेट खेळायला. एक नंबर मैदान होणार इथे, पूर्ण सर्कल असणार आहे. तर नेहमी प्रॅक्टिस करायला येतो मी, आणि लहान लहान पोरं सुद्धा अनुभवी आहेत खूप. आणि प्रॅक्टिस करत असताना कोण बॉलिंग करतं, कोण बॅटिंग करतं. तसंच आज राजवीरला भेटणार आहोत आपण. राजवीर कसं काय करतो, त्याच्याकडनं काय टीमला प्रोत्साहन करणार आहे तो. काय राजवीर, बराच ना? हा बरं आहे. तर तू काय करतोस प्रॅक्टिस करताना? काय नाही, नेहमी सारखं नेहमी बॉलिंग टाकतो तसं ते. आणि बॅटिंग? हा बॅटिंग पण मोठे दादा खेळतात तसं त्यांच्याकडनं शिकतो. नक्कीच नक्कीच भावा. आणि अनुभवी प्लेअर असतातच आपल्या टीममध्ये, त्यांच्याकडून शिकावंच लागतं. तसं तुला माहितीच असतील सर कृष्णा सातपुते सुद्धा, त्यांचा आदर आपण घेऊन पुढे टेनिस क्रिकेट असंच चालू राहील आपलं पण. आणि प्रॅक्टिस आपण मनापासून करू, त्यांच्यासारखी आज न उद्या आपण एक प्लेअर होऊ, आपलं सुद्धा नाव राहील टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच. तुझं वय किती भावा? 13. तर आता भावाचं 13 वय आहे. ह्या 13 एजमध्ये तो प्रॅक्टिस करतोय, आणि खरंच तो पुढे जाईल नक्कीच. तर खरंच मस्त वाटलं आज, किती दिवसांनी बॅट बॉल हातात घेतलाय, आणि ह्या पोरांच्यात एन्जॉय होणार, आजचा एन्जॉय आपलं सर्व. आणि तसं म्हटलं तर अनुभवी मी सुद्धा आहे, पण टेनिस क्रिकेट जास्त मी खेळत नाही. आपलं अंडरम ओपन किंवा अंडरम बॉक्स क्रिकेटच असतं. तसंच आज यांच्याकडून मी शिकणार आहे टेनिस क्रिकेट ओरम. तर हे मला आज सांगतील, कारण माझा आज पहिला दिवस आहे. त्याच्यामुळे मी प्रॅक्टिस करेन आता लवकरच. एक गाव एक संघ, आपला संघ माहिती असेल तुम्हाला, वागजाय सरंद. तर आमच्या पंचकृषी जेवढे टुर्नामेंट होतील त्यात आम्ही सहभाग घेऊ नक्कीच. तर आपला संघ मागजन सुद्धा असेल तिथे, कारण आत्तापासूनच मेहनत करतात पोरं. आणि विश्वासदादा आपले आहेत, त्यांच्या मेहनतीचं फल त्यांना नक्की भेटेल, कारण ही पोरं उद्या त्यांचं नाव मोठं करतील नक्कीच, मागजन गावाचं सुद्धा आणि त्यांचं सुद्धा. पहिला बॉल, पहिला षटकार टॅटू चहावाला यांच्या बॅट मधून निघालाय. तर खरंच आज पहिला दिवस आहे आणि षटकार बसलाय. उद्यापासून रोज येणार मी, फक्त क्रिकेट साठी. आई पाठवल की नाही मला माहित नाही, पण येणार. फक्त भावनो, हा व्हिडिओ माझ्या आईला दाखवू नका. तर एक खेडेगावातील जुनी पद्धत, क्रिकेट खेळत असताना दोघं प्लेयर येतात आणि टीम मागतात. तसंच आज ते मागणार आहेत बघा. मला पार्ट दे. मला टॅटूचा. टॅटूचा मला स्वराचं दे. मला शिकायचं. अरे अबूला दे. अबूला नाही, अबूला नाही खेळत नाही. सच्चाला दे. मागत दे ना. मग विशालला दे.
तर भावना आता टॉस झालाय, आम्ही सर्व वेगवेगळे झालोय. चलो आता प्रॅक्टिसला सुरुवात होते. पहिलाच बॉल मारलाय. मस्त धावला, आऊट झाला असता. एक नंबर वातावरण आहे. याला तो लय चक्कर पडलेला. तो दमलो भावना खूप दिवसांना चालू आहे. दमले वाजले भरपूर, आता जावं लागेल. अजून एक मॅच नाही झाली, आलो पण झाला. तर पहिली मॅच आम्ही हरलो आताच, आणि आता सेकंड मॅच चालू झाले. गुड कॅच, भावाने कॅच पकडली. अरे हे प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे याच कारणासाठी, कारण प्रॅक्टिस असेल तर खेळाडू चांगला खेळेल. 1 बॉल 3 रन. काय करतो विश्वास हो गया. 1 बॉल 3 रन पाहिजेत. बॉलर पण खतरनाक आहे एकदम. ए धावे, ए सुपर ओव्हर, सुपर ओव्हर, सुपर ओव्हर. हे सुटला रे. मॅच स्टार्ट झाली. कंपल्सरी चेस नाही, सुपर ओव्हर यार.